स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आलो आहे दापचरीच्या या ठिकाणी जत्रेमध्ये. आज आहे महाशिवरात्रीचे दिवस. एवढी गर्दी असते ना, तर आपण पण सध्या आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो आता कुठं आहेत आपण. बघा, अपूर्ण दापचरीच्या या ठिकाणीचा एरिया आहे, तुम्ही बघू शकता. लोक येतात जाम अशी, म्हणजे आज महाशिवरात्री आहे. आणि त्या साईडने आपल्याला जायचं आहे. ब्रिज बघा, ब्रिजवरून जाऊ त्या साईडनी. जास्त अशी तिथं गर्दी जाम आहे बघा. आत्ता पण लोक एवढी येतात ना, आपण पण जाणार आहे त्या बाजूनी. तर आपल्याला त्या साईडनी जायचे आहे आणि लोक एवढी जातात ना, जास्त एकदम एवढी भीड असेल. गेल्या वर्षी पण आपण आलो होतं आणि तुम्हाला दाखवलं होतं की ह्याच दिवशी आणि ह्याच महाशिवरात्रीच्या दिवशी एवढी गर्दी असते ना इथं आणि जत्रा लागतो असं. तर आपण पण बघू, ह्या वर्षी पण आलो आहे. चला तुम्हाला पण दाखवता आणि एन्जॉय करा. आणि जास्तीत जास्त लोक आजूबाजूची आपल्या तालुक्याची आलेलीच असेल तिथं. तर चला आज तुम्हाला दाखवतं आणि आपण पण तिथंच चाललो त्या बाजूने. तर चला फटाफट जाऊ. जाम अशी लोक जत्रेमध्ये असतीलच असं वाटतं आपल्याला. आणि बघा, हा ब्रिज बांधला आहे त्याच्यानी लोकांना जाम असं चांगलंच. तर बघा, आपण त्या साईडनी होतो आणि तिथून ब्रिजवरून ह्या साईडने आलो आणि आता लोक इथून जातात. आणि इंटरेस्ट आपला गेट मेन आहे तो इथून बनवला आहे. तर बघा, पार्किंगसाठी पण जामच अशी सोय केलेली आहे. आणि पोलीस प्रशासनच्या आपल्यासाठी बघा, तिथं ट्रॅफिक पोलीसवाले पण आहेत आणि पोलीस लोक पण आहेत इथं. तर चला आपण फटाफट जावं आणि तुम्हाला पण दाखवू गर्दी कशी भन्नाट एकदम असेल. लोक इथून पूर्ण गर्दी आहेत पूर्ण. आणि आपली लोक जी आहेत ती पूर्णपणे ह्या साईडने बसून, कोणी फुलं विकतात, तर कोणी भाजीपाले, तर कोणी माडं बघा. आणि तिथून दिसतं आहे की पूर्ण दुकानं लागलेले आहेत. छोटी छोटी जी दुकानं आहेत ते इथून लागलेले आहेत आणि मोठी मोठी दुकान पुढे असेल असं वाटतं आहे. आणि ही बघा, बारकी बारकी दुकानं इथूनच आहेत सध्या. आपण इतक्या लांबून इथपर्यंत आलो आणि इथून दुकान जो मेन आहे ती स्टार्ट आणि इथूनच गर्दी होईल असं वाटतं बघा. दुकानं कपड्याची आहेत, जाम अशी वेगवेगळी पोरांसाठी खेळण्या आहेत. आणि पुढे बघूया काय काय अजून दिसत आहे. हिवाळा संपला आता आणि चादरं आहेत या बाजूने, रेडीवेअर आहेत आणि वेगवेगळी प्रकारचे अजून पण आपल्याला बघायला भेटतील सामानं, दुकानं. आणि इथून जो होतं पूर्णपणे जास्त क्राऊड, म्हणजे इथूनच गर्दी लोकांची. इथून आपल्याला बघायला भेटेल की जास्त गर्दी आहे. खूप जास्त गर्दी भेटेल बघायला. इथून म्हणजे इथून एकदम जवळ आहे ना मंदिर, त्याच्यामुळे इथून जास्ती गर्दी. आणि ह्या साईडनी आता ह्या वर्षी काय काय असेल ते आपल्याला पण माहिती नाही. बघूया, फिरूया, तेव्हाच दिसेल आणि तुम्हाला पण दाखवू. बघा, दुकानं पण आहेत जाम अशी, लोक पण जाम अशी आहेत. यावर्षी म्हणजे मित्रांनो पालणे नाहीत असं वाटतं आहे. गेल्या वर्षी ह्या साईडने पूर्ण पालणे होते. ह्या साईडने आता काही दिसत नाही लांबून बघा.
आपण एकदम मंदिराच्या जवळून नदी जाते ना त्याच्या पुलावर आहे आणि तिथं दुकान बघा. गेल्या वर्षी म्हणजे एवढी गर्दी होती ना ह्या साईड, म्हणजे ह्या वर्षी एवढी गर्दी नाही दिसत, पण तरी पण आपण फिरूया म्हणजे आपल्याला समजेल की गर्दी आहे की नाही ह्या वर्षी. तर बघू, अजून पण पोचलो एकदम जवळ मंदिराचे आणि इथून बघू अजून किती गर्दी आहे काय. कारण बघा आत्ता पण एकदम मंदिराच्या जवळ आहे. इथून 4 रस्ते पडतात. ह्या साईडने पूर्ण मैदान जो लागतं तिथे जाऊ शकता आणि ह्या साईडने मंदिर आहे इथून तिथे जाऊ शकता आणि इथं पूर्णपणे दुकान असेल खायचं प्यायचं. इथून पण जाम गर्दी आहे बघ. इथून मंदिरा साईड जावं लागेल असं वाटतंय आपल्याला. चला तर ह्या साईडने जाऊ. दुकान आहे ह्या वर्षी पण पूर्णपणे मिठाई भोरभर आहे ह्याचेच दुकान आहे पूर्णपणे. ह्या साईडने बघा पूर्णपणे मंदिराच्या साईडला ना म्हणजे पूर्णपणे तुम्हाला मिठाई खाऊ तेच भेटणार असं वाटतंय. आणि मंदिरामध्ये पण जाम अशी गर्दी आहे वाटते मला. आपल्याला मंदिरामध्ये नाही जायचं आहे, थोडंसं लांबून तुम्हाला दाखवतं. तसं तर सगळ्यांना माहितीच आहे मंदिरामध्ये काय असतं बघा. चला तर इथून बघू थोडंसं, तुम्हाला पण दाखवू. आतमध्ये आपण नाही जाऊ गेलो का. बघा आपण एकदम मंदिराच्या जवळ आहे आणि आता लोकांची तेवढी पण पूर्णपणे रांग लांब आहे आणि गर्दी पण दाखवते तुम्हाला बघा. दरवर्षी इथं जत्रा लागतो तापचरी या ठिकाणी आणि लोकांची गर्दी बघू शकता. दर्शन घ्यायला किती उत्सुक आहेत लोक आणि रांग पण किती लांब आहे बघा. इथून गेटपासून तर पूर्णपणे मंदिराच्या आतपासून म्हणजे पूर्ण अशी रांगमध्ये गर्दी आहे बघा. आणि ह्या साईडनी दरवर्षी इथं मंदिराच्याच बाजूला इथं खेळ होतात, फुटबॉल कबड्डी बघू शकता. आता सध्या फुटबॉल चालू आहे, तिथं फुटबॉलचा मॅच चालू आहे. इथं कबड्डीच्या नंतर होईल बघा. लोक पण बघायला आहेत आणि तसं काही दरवर्षी होतं. तर आपण पण आलो आहे ह्या वर्षी बघायला. गेल्या वर्षी पण आलेलो होतं आणि त्याला सध्या लोक आहेत दर्शन घेतात आणि आपण पण फिरूया बघा. मंदिरात पूर्णपणे हे आहे मूर्ती असेल काय एक्झॅक्टली मला पण माहिती नाही बघा. साईडने पूर्णपणे मिठाईची दुकान आहे बघा. वेगवेगळे दिसतात का मिठाई, खावं असं वाटतंय मला, पण लोक येतात. आपण पण घेऊ नंतर बघा. बघा आता चला त्या साईडने फिरू. आपण मंदिरच्या पाठीमागून रस्ता जातोय त्या बाजूने आलो आहे. ह्या बाजूने पण जाम अशी गर्दी आहे आणि ह्या साईडने पूर्ण म्हणजे तुम्हाला चिकन मटन ह्या साईड पूर्णपणे खायची जी पूर्ण दुकानं आहेत तीच आहेत आणि लोक पण आहेत जाम बघा. ह्या साईडने मंदिरच्या पाठच्या मागचा रस्ता जातो तिथं. ह्या रस्त्याला आले तर तुम्हाला खाण्यासाठी बरंच काय भेटेल पण आणि बसायला पण जागा भरपूर अशी आहे ह्या साईडने.
मंदिराचे जास्तीत जास्त थोडंसं लांब आलं आहे आणि मध्ये 3-4 दुकान दिसली. चिकन फ्राय म्हणजे अशी होती काहीतरी आणि पण थोडीशी दुकानं आहेत बघा. चिकन फ्राय भेटतात इथून आणि थंडा वगैरे पूर्णपणे त्या साईडने बघा 2-3 दुकानं आहेत पूर्ण थंड्याची आणि चिकनची दुकानं बघा. लोक पण खायला प्यायला आता ह्याच साईडने येतील असं वाटतंय बघा. येते बरं ये बघा. मच्छी पण आहे फ्राय करून भेटेल. चिकनची दुकानं आहेत ह्या साईडने भजीची, ह्या साईडने चिकन बघू शकता. धुवा निघत आहे त्या साईडने. पण माझी जी दुकान होती 4-5 चिकन फ्रायची आपण घेऊ असं वाटतंय म्हणजे घेऊ आणि खाऊ असं वाटलं पण नाही. आपण परत तिथून ह्या साईडने आलो मंदिराच्या बाजूनी अजून जातोय. तर बघा म्हणजे इतका लांब कुठपर्यंत दुकानं आहेत ना की आजूबाजूला तुम्ही बसून ना खाऊ शकता असं. आता बघा ह्या साईडने आलो. कापड कसला बांधलं बापरे मस्त साई आहे. इकडे पण दुकानं आहेत 3-4 म्हणजे जागा बाजूला जाम मोकळी आहे तेव्हा कुठं पण बसू शकता. टरबूजची छोटी छोटी स्टॉल आहे. कापून देतात आणि खायचं जागेवरच. इकडे बोला ना आखा परत एकदा तेच 4 रस्ते लागतात ना पाठीमागे मंदिराच्या जवळ तिथं चाललो आहे आणि मंदिराचे समोरून रस्ता जातो ना तिकडे चाललो आता. याला काही घेऊन देऊ वडापाव घेतो ना तुम्ही. या आमचं दुकान वाटे चल. मित्रांनो आपण पूर्णपणे तिथून फिरून आलो आणि आता साईडमध्येच मंदिराच्या बाजूने एक जाम असा मोठा मैदान आहे. तिथं पण दुकानं अशी जाम लागलेली आहेत. तर आपण सध्या उसाचा रस प्यायला इथं थांबलो आहे बघा. आपला ग्लास भरला आहे आणि तर बघा ह्या मैदानामध्ये जाम अशी लांब ठिकाणी दुकानं लागलीत तर चांगलं असं
वाटते. आणि तिकडे रस्त्यामध्ये एवढी जास्त गर्दी आणि दुकानं लागून आहे तर फिरता पण आहेत. आणि इथं मैदानामध्ये चांगलं वाटते मला आता सध्या. बघा आजूबाजू मैदानामध्ये दुकानं लागले. ह्याच मैदानामध्ये लागायला पाहिजेत होते पूर्णपणे दुकाने. बघा दिसतात ना, तरी पण थोडी चांगलं वाटतंय. एकदम हवा पण थंडगार अशी चालू झालेली. तर ते आपण ऊसाचा रस पिऊ आणि काहीतरी घेऊ, बघू, मग निघूया इथून. लोक तर येतात खायला प्यायला मजे करायला. आपण पण फिरलो एवढं आपल्यासाठी चांगलंच आहे. तर बघूया आणि तुम्हाला पण दाखवू थोड्या वेळात अजून काही. कपड्याचे दुकान ह्या साईडने पूर्णपणे कपड्याचे दुकान आहे. कपडे, ज्वेलरी, बघा आपण सध्या एकदम मंदिराच्या समोर साईडला जो नदी आहे, नदीचे पूल तिथून चाललो हायवेच्या बाजूला. तर त्याला इथंच गर्दी जाम होत आहे. आणि बघा आता जस्ट गर्दी दिसते आपल्याला. चल पुढे चल काय मंदिराच्या बाजूला. मला वाटतं आत्ता दुपार झाली आणि आता गर्दी व्हायला चालू झाली वाटते. ही जी एकदम कमी जागा आहे ना आणि पुलावर इथं, तर इथंच जाम गर्दी होते भाई. तर चला इथं गर्दी सध्या व्हायला चालू झाली. आला आला आपण सध्या इथला छोटासा पूल पार पाडलाय आणि इथून एकदम स्ट्रेट सरळ हायवेच्या दिशेने चाललो. पण इथून एवढी गर्दी दिसते ना मला हायवे साईडला. जामच छोटासा रस्ता आहे आणि बघा पूर्णपणे इथून मला एवढी गर्दी दिसत आहे ना. पूर्ण सगळे लोकांचे डोकं दिसतात बघा. आणि एवढी जास्त गर्दी दिसत आहे बघा. आता दुपार व्हायला झाली आणि दुपारच्या टायमाला जास्त गर्दी झाली आहे. मित्रांनो आपण पूर्णपणे हा जत्रा फिरलोय आणि जेवढं जे काय ते बघून घेतलंय. आत्ता चाललोय बाहेर. बघू किती गर्दी दिसते बाहेर जाता आपल्या हे आजच्या जत्रेमध्ये आलोय. तर बघा इथून थोडंसं कमी दिसतंय गर्दी. पुढे थोडी दिसतंय अजून. पूर्ण जत्रा फिरून घेतला आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ. जर तुम्ही पब्लिकमध्ये येत असेल पूर्णपणे आणि तुम्हाला एक व्हिडिओ काढायचा असेल तर किचला आणि पब्लिकमध्ये बोला एकदम जोराने कॅमेऱ्याच्या नजरेने पाहून एकदम. तर लोक तुमच्याकडेच पूर्णपणे रिॲक्शन करतील. आज माझ्यासोबत पण आज झालं. पूर्ण
जत्रा फिरलोय आणि कॅमेऱ्यालाच बघून बोलतोय, तर तो रिएक्शन असतो लोकांचा आपल्याकडे बघायचा, तर तेच आपल्याकडे तेच माझा झालं. तर आता आलं काय, चालेल जा. तर बघा हा जत्रा संपवतो आपण फिरून आणि लोक आता येतात. दुपार झाली आत्ता, आपल्याला पण दुपारलाच यायला लागत होता, पण आपण अगोदर थोडी चाललं, पण आता गर्दी व्हायला चालू झाली. मित्रांनो, ह्या वर्षी तुम्ही आले असतील तर तुम्हाला काय बघायला भेटला कमेंट्समध्ये सांगा. आणि एक गोष्ट की ह्या वर्षी पालणे जे आहेत ते नाही बघायला भेटले आपल्याला. तर बारके बारके पोरं असतात आणि जत्रेमध्ये येत असतात, तर त्यांना काय असतं की त्यांच्या एक मन होतं की पालण्यामध्ये बसायचं, पण ह्या वर्षी ह्या जत्रेमध्ये पालणे नाही आहेत. तर कशाला नाही लावले आपल्याला माहिती नाही, पण ह्या वर्षी पालणे बघायला नाही भेटले आपल्याला. तर जत्रा फिरून आलो आणि आता हायवेचे एकदम जवळ पोहोचले. काही वेळाने आपण बाईकवर निघूया घरी. तर आपल्याला जायचं तलासरीला थोडंसं मार्केटमध्ये, तर बघू मार्केट फिरूया तलासरीचा आणि मग निघू घरी. आता पण येतात लोक. बघा आत्ता येते लोक, दुपारी येतात. दुपारी म्हणजे चांगलंच. आणि एक असं की आज म्हणजे थंड हवा आहे, एकदम वातावरण चांगलं आहे, चांगलंच वाटतं थोडंसं. तर बघा आपण पूर्णपणे जत्रा फिरून आलो आणि अजून परत एकदा इथून मी बघतो तर पूर्ण अशी गर्दी दिसत आहे. इथून बघा पूर्ण लोकांचं डोकं दिसतात, म्हणजे जास्त गर्दी अशी दिसते, पण इथून मध्ये थोडीच गर्दी आहे. आणि तिथं मंदिराच्या जवळ एकदम नदीचा पूल आहे ना, तिथं जास्त पुलावर गर्दी आहे. तर बघा कसं दिसतं इथून. चल कमाड थांबतो नाही जमले नाही ऑनलाईन. बघा आपण पूर्णपणे फिरून आलं आणि लोक काही सकाळी आले असतील, ती आता बाहेर निघालीत. बघा जातात रिक्षामध्ये बसून आणि काही आता आलीत. बघा बघा मित्रांनो, आपण ब्रिज चढून ह्या साईडने आलो आहे आणि आता तलासरी साईडला जाणार आहेत. तर पूर्ण लोक अजून पण येतात, काही सकाळी आली ती जातात अजून. बघा आपण सध्या हायवेच्या ह्या साईडने आहेत. बघा त्या साईडने होता तो गेट आणि इथून लोक जातात. आता दुसरी आता बघा ब्रिजच्या वरती आहेत, आता जत्रेच्या आतमध्ये जायला चालू झालीत. तर आपण जत्रा फिरून आलो आणि तुम्हाला पण दाखवलं. तर आपण सध्या घरच्या दिशेने निघू आणि तलासरीला भेटू. चला मित्रांनो, सध्या आपण पूर्ण जत्रा फिरून आलो आणि सध्या चप्पल घ्यायला तलासरीच्या दुकानामध्ये आलो. बघा एवढी मोठी दुकान आहे आपल्या भावाची आणि पाठीमागे आपला सेट आहे बघा. तर या कोणी चप्पल घेण्यासाठी येत असेल तर इथं चांगले सेटची दुकान कसली आहे, वेगवेगळे प्रकारचे चप्पलं तुम्हाला इथं भेटतील. तर घ्यायला या. आणि आपण पण सध्या आज इथलीच चप्पल घेऊन जाणार आहे. बघा ती घेतली ती सांगतो. बघा असले दिसतात आता नवीन मॉडर्न जमान्यामधले असली चप्पल. विजनचा साईडचं दुकान आणि आपण सध्या इथून चप्पलं घेतली. तर सुपर विजनच्या बाजूचं दुकान आहे, इथून तुम्ही चप्पलं घेऊ शकता. बघा सध्या मित्रांनो आपण पूर्ण जत्रा फिरून आलो आणि इथून चप्पलं घेतली. आता आपण जाऊ घरी आणि घरी
आपण जाऊन आलेत जत्रेमध्ये आणि आजचा जो जत्रा होता तो दापचरी या ठिकाणी टोलनाक्याच्या बाजूला तिथं दरवर्षी जत्रा लागतो. तर गेल्या वर्षी पण आपण गेले होते आणि ह्या वर्षी पण गेले, पण ह्या वर्षी काही आपल्याला पाळणे वेगवेगळे असतात ना ते बघायला भेटले नाही. तर तुम्ही गेले असेल तर कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय तिथे चांगलं वाटलं आणि काय एन्जॉय केली. कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आपण जाऊन आलो आणि आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि छोटीशी कमेंट पण करा आणि आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून नक्की जा, जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ नवीन अपलोड केली की भेटतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.